नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। शेपूची भाजी म्हटलं की बऱ्याच लोकांना ती खावीशी वाटत नाही व कोणीही ती आवडीने करून मागत नाही। आता आपण पाहूया की शेपूची भाजी जर या पद्धतीने बनवली तर सगळेजण आवडीने ती भाजी खातील। त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी शेपूची भाजी घ्यायची आहे। ती छान स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे व ती भाजी छान बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये आपल्याला 1-2 तासापूर्वी डाळ भिजू घातलेली होती। आता आपण ती वापरूया। सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मोहरी, जिरे आणि थोडा कांदा घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला तो कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता आपल्याला लसूणची पेस्ट घालायची आहे। लसूणची पेस्ट ही छान त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। कांदा लालसर होत आला की त्यामध्ये आपल्याला धनिया पावडर, त्यानंतर हळद व लाल तिखट घालायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडा मसाला घालायचा आहे व बारीक चिरून 1 टमाटर घालायचे आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे। मुगाची डाळ ही छान आपल्याला परतून घ्यायची आहे व त्याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तेव्हा आता आपण त्यावरती छान झाकण ठेवून घेऊया आणि वाफ घेऊया। आता तुम्ही बघू शकता की आपली डाळ थोडीफार मऊसूत झालेली आहे। आता तिला एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि बोटाच्या सहाय्याने तुम्ही अशी दाबून बघा की ती शिजलेली आहे। आपली डाळ आता ही छान मऊसूत झालेली आहे। आता त्यामध्ये आपण चिरलेली आपली शेपूची भाजी घालणार आहोत। शेपूची भाजी ही छान मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ती छान एकजीव होईल आणि ती पण आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायची आहे। भाजी छान आता एकत्र मिक्स झालेली आहे आणि आपल्याला आता याची पुन्हा आणखीन वाफ काढून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आपली भाजी छान शिजलेली आहे। भाजीने तेल थोडं वेगळं केलेलं आहे म्हणजे आपली भाजी ही छान खमंग तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी छान परतून घेणार आहोत। भाजी आपली खूप छान अशी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा। धन्यवाद।